जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सर्पदंश प्रकरणी वैद्यकीय अधिकारी व 2 कर्मचारी निलंबित होणार का? अंजी PSCवर नागरिकांची धडक। अंजी मोठे ते सर्पदंशामुळे 15 वर्षीय कुमारी भाविका पवन बोरसरे हिचा मृत्यू झाल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली। नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धडक देत वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला। आमचा पेशंट इथे रात्री 1 वाजता आला होता। हे यांचे जे उत्तर मिळत आहे आम्हाला चाल ढकल असे करत आहे। याच्या आधी पण आमचे 5-6 पेशंट आम्ही गमावले आहे, यांच्याच कारणामुळे गमावलेले आहे। याच्या आधी यांनी नेहमी फक्त आम्हाला माफी मागितली, याच्या आधी काहीच नाही। प्रत्येक वेळेस आम्ही सोडत आहे। यावेळेस इथे त्यावेळेस जेव्हा पेशंट आला आमचा, हे म्हणतात की आम्हाला माहितीच नाही पडलं हिला सुसुंद्री चावली का साप चावला। जर ते जे डॉक्टर आहे, जे तज्ज्ञ डॉक्टर आहे, त्यांना जर माहिती झालं असतं की साप डावला असता आणि प्राथमिक उपचार झाला असता तर आमचा पेशंट वाचला असता। तिथे साईडला ॲम्ब्युलन्स उभी आहे, ड्रायव्हर वर्दीला झोपत होता, आम्हाला माहिती आहे, पण ते आम्हाला ॲम्ब्युलन्स द्यायला पण तयार नाही आहे। लास्ट स्टेपला पेशंट असतात, त्यांनी आम्हाला कारमध्ये किंवा ॲटोमध्ये घेऊन जायला सांगितलं आणि आमचा पेशंट लगेच गावाच्या बाहेर गेला। PSC मध्ये रात्रीच्या वेळेला ड्युटीवर सर्व कर्मचारी राहत नाही। त्यामध्ये मुख्य फार्मासिस्ट, त्यानंतर ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर हे राहत नाही। उडवाउडीची उत्तर दिल्या जाते, प्रथम उपचार केला जात नाही आणि पेशंटला पुढे रेफर करून घ्या, सेवाग्रामला पाठवा असे उडवाउडीचे उत्तर दिलात। आणि त्यासाठी इथून इमर्जन्सी पेशंट असला तरी त्याला ॲम्ब्युलन्सने न पाठवता वैयक्तिक गाडी आणा आणि घेऊन जा असे उत्तरं सांगितले जाते। त्यामुळे आम्ही यावेळेस सर्वजण यासाठी जमलो आहे की फार्मासिस्ट, या ठिकाणी असणारे ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर आणि इतर काही जे कर्मचारी पाहिजे पण जे इतर राहत नाही त्यांना निलंबित करण्यात यावे, ही आमची मागणी आहे। डॉक्टर वसुधा मॅडम त्या दिवशी हजर होत्या। या घटनेबद्दल मला माहिती होतं। त्यांनी सांगितलेलं होतं की पेशंट आला, अनकॉन्शियस होता आणि मी तात्काळ त्यांना रेफर केलं, म्हणजे ते लोकांनी सांगितल्याप्रमाणे रेफर केलं। तर आता जसे गावकरी इथे आलेले आहेत, या संदर्भात मला डॉक्टर श्रुती मॅडम आणि डॉक्टर जयपाल सरांनी सांगितलं, तसेच माननीय DHO सरांनी पण मला आदेश दिले इथे जाण्यासाठी। आणि जे ड्रायव्हर होते प्रशांत, त्यांना माननीय DHO सरांनी कार्यमुक्ताचा आदेश पाठवलेला आहे। आत्ताच त्यांचा आलेला आहे माझ्या व्हॉट्सअपला आणि त्याची प्रिंट पण मी माझ्याजवळ आहे आता। आणि राहिली आपलं डॉक्टर वसुधा मॅडम आणि फार्मासिस्ट, तर त्यांचं आपल्याला चौकशी करून आम्ही तसा अहवाल सादर करू। भाविका बोरसरे हिचा सर्पदंशाने मृत्यू झाला आणि सर्पदंश झाल्यानंतर तिच्या पालकांनी अंजी प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला रात्री 1च्या दरम्यान आणलं। या ठिकाणी ती अत्यावस्थेत असताना या ठिकाणी डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार या ठिकाणी केले, परंतु ती अत्यावस्था असल्यामुळे डॉक्टरांनी तिला या ठिकाणावरून वर्धेला सेवाग्रामकरता रेफर केलं। पण या ठिकाणी शासनाची उपलब्ध असणारी ॲम्ब्युलन्स हजर असताना त्या ठिकाणी ड्रायव्हर त्या ठिकाणी उपस्थित नव्हता। या ॲम्ब्युलन्स त्या पेशंटला मिळू शकली नाही। त्याचबरोबर त्यांच्या पालकांच्या म्हणण्याप्रमाणे आणि नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे इथले फार्मासिस्ट हे त्या ठिकाणी हजर नव्हते की त्या ठिकाणी लागणारा औषध किंवा त्या ठिकाणी त्या रुग्णाला लागण्याकरता, आणि ते या ठिकाणी सातत्याने गैरहजर असतात असा जनतेचा आक्षेप आहे, ड्रायव्हरच्या संदर्भातला आक्षेप आहे। आणि त्यामुळं आज उत्स्फूर्तपणे अंजी गावातील सगळे तरुण नागरिक हे अंजी प्राथमिक आरोग्य केंद्रात आले। मला जेव्हा कळलं की हे सगळे या विषयाकरता या ठिकाणी आले आणि म्हणून मी या नागरिकांच्या जो विषय आहे तो खरंच खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचा विषय होता की या प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाऱ्या ॲम्ब्युलन्सची सुविधा ही या इथल्या इमर्जन्सीमध्ये नागरिकांना मिळाली पाहिजे। आणि या संदर्भात मी वारंवार अनेकदा या ठिकाणी तशा सूचना दिल्या होत्या की आपली ॲम्ब्युलन्स ही नागरिकाच्या कामी पडली पाहिजे, परंतु त्यात सुधारणा झाली नाही आणि दुर्दैवाने हा प्रकार या ठिकाणी झाला। आज सर्व नागरिकाच्या वतीनं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे 1-2 मागण्या या ठिकाणी प्रामुख्याने ठेवण्यात आल्या होत्या। एक तर त्या रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर जो आहे त्याला तात्काळ त्या कामावरून कमी केलं पाहिजे। दुसरी मागणी अशी होती की फार्मासिस्ट या ठिकाणी राहत नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे।
त्या संदर्भात DHOंशी माझं बोलणं झालं, सतीश पवारांचं बोलणं झालं. त्याच्यानंतर THO मॅडम यांनी जिल्हा आरोग्याधिकारी त्यांना या ठिकाणी पाठवलं. नागरिकांशी त्यांची चर्चा झाली आणि चर्चेअंती आत्ता त्या जो रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर आहे त्याला कारामुक्तीचा आदेश DHOंनी या ठिकाणी पाठवला आहे. DHOनं दिलेल्या पत्रानुसार त्या पत्राची झेरॉक्स प्रत देऊन आज रुग्णवाहिकेचा चालक याला तत्काळ निलंबित करण्याचं पत्र येथील जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिलं. तसेच तालुका अधिकारी यांनी देखील या पत्राचा पाठपुरावा करून हेच दुसरंही पत्र आणि जे इथे कर्मचारी उपस्थित नसतात त्यांच्यावरती 5 लोकांची कमिटी स्थापन करून या कमिटीला 2 ते 3 दिवसाचं अल्टिमेट देऊन यांना त्वरित निलंबित करण्यात यावं असं मागणी करण्यात आली. प्रवीण कोटेसह बंडू मुळे, जनसंग्राम न्यूज, अंजी मोठी.